या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 93 59 12 59. मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेला बुधवारी न्यायालयानं आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या केल्यानंतर संशयाची पहिली सुई वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्यावरच गेली. कारण मृत वळसंकर यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली, त्यात मनीषा मानेचा उल्लेख होता. पोलिसांनी मानेला अटक करून 3 दिवसाची पोलीस कोठडी घेतली. कोठडीमध्ये मनीषा माने यांनी अनेक खुलासे केल्याचं वृत्त आहे. मनीषा माने हिने डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या कौटुंबिक प्रश्नावरही खुलासा केला असताना पोलीस गृहकलहावर कोणती चौकशी करत नाहीत असा माने यांच्या वकिलांचा आरोप केला. डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर चौकशीमध्ये अनेक धक्कादायक आणि चक्रावून सोडणारी माहिती पुढे येते. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी बाथरूममध्ये स्वतः गोळ्या झाडून आत्महत्या केली असताना पोलिसांना पिस्टल मात्र बेडरूममध्ये सापडलं. याचा अर्थ काय समजायचा? पिस्टल ठेवणाऱ्यांच्या बोटाचे ठसे त्यावर उमटले असणार, ते चौकशीतून स्पष्ट होईल. पिस्टल बेडरूममध्ये ठेवणाऱ्यानेच मनीषा यांचा माफीनामा बेडरूममध्ये ठेवला का? असं करण्यामागे संशयाची सुई मनीषा यांच्याकडे गेली पाहिजे असं तर कोणी करत नाही ना, याचा अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या प्रश्नावरही पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी होते. 2 दिवसांपूर्वी वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये संचालक, कर्मचारी आणि इतरांची बैठक झाली असताना त्या बैठकीत डॉक्टर अश्विनी वळसंकर यांच्या पत्नीला बैठकीत का बोलावलं नाही हा एक चर्चेचा विषय आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्या डॉक्टरांनी आत्महत्या केलेल्या बाथरूममध्ये एक जिवंत काडतूस, फायर झालेली गोळीची पुंगळी, टॉवेल, नॅपकिन, एक बुलेटमधील शिसे, बुलेटवरील तांब्याचं आवरण अशा एक वस्तू सापडल्या. पण त्यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडली ते पिस्टल त्यांच्या बेडरूममधून जप्त करण्यात आल्याची नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये आहे. अटकेतील मनीषा यांच्या माफीनामा, बेडरूममधील पिस्टल जवळ आणि डॉक्टरांची चिठ्ठी मात्र खिशात सापडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पोलिसांना डॉक्टरांच्या बेडरूममधून पिस्टल सोबत एक पेनड्राईव्ह आणि 2 मोबाईल पण मिळून आले. पोलिसांनी अजून त्या वस्तूंचा सखोल तपास केला नाही. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान मृत डॉक्टर शिरीष वळसंकर आणि प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली असता तिथून काही कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा यांनी आय एम सॉरी व्हॉट आय एम रिटर्न इन द लेटर इज ड्यू टू इमोशनल डिस्टर्बन्स, प्लीज फॉर गिव्ह मी, आय एम अगेन सॉरी असं लिहून खाली इंग्रजीत स्वाक्षरी केली होती. हा माफीनामा डॉक्टर शिरीष यांच्या खिशात नव्हे तर त्यांच्या बेडरूममध्ये ठेवलेला होता असं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नोंदवलंय. या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत मनीषा मुसळे माने यांच्यावरच लक्ष केंद्रित केलंय. याबरोबरच पोलिसांनी अन्य बाबींकडे लक्ष दिल्यास बरेच माहिती बाहेर पडेल अशी कुजबूज सुरू आहे. घरात आर्थिक खर्चावरून वादविवाद झाले का? तसेच सासू, सून आणि मुलगा, सासरा यांच्यात कशा पद्धतीने व्यवहार होते हे तपासणं गरजेचं बनलंय. मनीषा मुसळे माने आणि डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यात अन्य नातेसंबंध होते का? यातून काही तणाव, घरात संघर्ष झाला का? यावरही चौकशी होणं गरजेचं बनलंय. या हाय प्रोफाईल आत्महत्या प्रकरणात कोणालाही बळीचा बकरा बनू नये. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं सूर आता उमटत आहे. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनची इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 89 75 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.